नमस्ते, सुप्रभात सर्वांना. खूप छान वाटतंय. शतायुषी सोबत जोडले गेले आणि एक आयुष्याला वेगळं वळण मिळालं. मी सांगलीला राहते. माझं नाव सुषमा वंजारी. मी वयाच्या जवळ-जवळ मला असं वाटतंय, की एक 49-50 वर्ष वयापर्यंत कदाचित मला फिट अँड फाईन समजत होते. कारण माझं वजन जरा आटोक्यात होतं. पण त्यावेळेला मला ना गुडघे दुखायचे. मला वाटायचं, की मी जास्त वेळ बसते म्हणून माझे पाय अवघडतात आणि मला चालायला येत नाही. जसं-जसं माझं वय वाढत गेलं, मेनोपॉजच्या दरम्यान पाळी जाते वेळेला माझं वजन अचानकच वाढायला लागलं. तरी सुद्धा मी त्याच्या प्रत्ये पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. मी आरोग्य खात्यामध्ये 35 वर्ष काम केलेलं आहे आणि माझी बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष असंच म्हणायचं. इतर स्त्रियांप्रमाणे घर, संसार, नोकरी, मुलं ह्याच्यामध्येच खूप आपल्याला स्वतःला धन्यता समजत होते मी. पण ज्या वेळेला माझं वजन खूप वाढलं, मला बीपीची गोळी चालू झाली. मला म्हणजे डॉक्टरांनी शेवट असं सांगितलं, की तुम्हाला आता नी रिप्लेसमेंट करावं लागेल. नी रिप्लेसमेंट करावं लागेल म्हटल्यावर आता सांगली मिरजेचे डॉक्टर पालथे घालायला चालू केलं. कारण माझं चालणं खूप मुश्किल झालं होतं. अचानकच माझा पाय एकदम स्टिफ व्हायचा. गुडघा माझा एकदमच अवघडून जायचा आणि तो पाय मला पुढे टाकताच यायचा नाही. मग डॉक्टर आपले खरंच अक्षरशः स्टिरॉइड द्यायचे, जे मला माहीत असून सुद्धा मी ते स्टिरॉइड घ्यायची आणि माझी परत गाडी 5 दिवसात पळायची. एका वेळेला असं झालं, की मी गाडीवरनं पडले. मला लिगामेंट इंजुरी झाली आणि माझा पाय असा सुजला. ॲक्चुअली अगोदर पण माझ्या गुडघ्यांवर सूज होते, पण मी पूर्णपणे त्याच्याकडे खरंच दुर्लक्ष करत होते. कारण काय तर मी स्वतःला प्रेम करत नव्हते, हे मी मान्य करते, की जो व्यक्ती स्वतःला प्रेम करतो ना, तो स्वतःच्या शरीराप्रत्ये नक्की, नक्की, नक्की काळजी घेत असतोय. ह्याचं जिवंत उदाहरण आहे, की मी 87 मध्ये जॉइन झाल्यावर मला कळालं, की स्वतःला प्रेम करणं म्हणजे आपण कुटुंबाची निष्काळजी घेणे असं नाहीये. पण कुटुंबाची काळजी घेत, घेत आपण स्वतःच्या शरीराची पण काळजी घ्यायला पाहिजे. आणि मला सगळे डॉक्टर मला एकच सांगायचे, की "पहिले तुमचं वजन कमी करा आणि वजन कमी करा. नी रिप्लेसमेंट हा पर्यायच आहे. ह्याला दुसरं काही पर्याय नाही." म्हणून मला सांगितलं होतं. मला कोल्हापूरचे एक डॉक्टरांनी मला एक खूप छान सल्ला दिला. तो मला खूप आवडला, की "हे बघ, आता तुझी हाडं -2 पर्यंत झिजलेली आहे. आता ह्या भिंतीमध्ये मी कसलाही मोळा मारू दे, काहीही करू दे, त्या भिंतीने ते झेलायला तर पाहिजे. वर तुझं वजन एवढं, म्हणजे तुझी हाडं ठिसूळ आहेत. त्याच्यामध्ये मी जरी नी रिप्लेसमेंट केलं आणि तुझं वर एवढं वजन आहे, हे चालणार आहे का? नाही चालणार. त्याच्यापेक्षा बेस्ट पर्याय तू सगळ्यात पहिलं वजन कमी कर. तुझ्या हाडांची झीज भरून काढूया. कारण तुझ्या शरीरामध्ये पोषक तत्वांचा पूर्णपणे अभाव आहे. पण बघा त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं, की पोषक तत्वांचा अभाव आहे, व्यायामाचा अभाव आहे, वजन कमी कर आणि मग पुढची पायरी म्हणजे आपण नी रिप्लेसमेंटकडे बघूया. मला डॉक्टरांचा पर्याय आवडला. त्यांनी मला व्यायामाचा पर्याय सुचवला हे जास्त आवडलं. की तू चालू शकणार नाही. तू एक काम कर, सायकल तरी चालव, नाहीतर पोहायला तरी जा. घरामध्ये मी ₹10,000 खर्च करून सायकल आणली, कारण मला रस्त्यावर जायचं नव्हतं. मग ती सायकल चालवताना मला खूप धाप लागत होती. म्हणजे तो पर्याय आपला बाजूला गेला. आता आपण 42व्या वयाला मी पोहायला शिकले होते आणि 55च्या वयाला मी परत पोहायला जायला चालू केलं. आणि माझ्या पायामध्ये हळू-हळू जीव येत गेला. पण काय व्हायचं, की सकाळी लवकर उठायचं, नोकरीला जायचं, संध्याकाळी यायचं, येताना व्यायाम पोहायला जायचं, संध्याकाळी 7:00ला घरात यायचं आणि मस्तपैकी झोपून टाकायचं. का? तर शरीर थकलेलं असायचं. खाण्यापिण्यामध्ये काहीच बदल केलेला नव्हता. अक्कलच नव्हती हो. आरोग्यात काम करून हे कळत नव्हतं, की आपण काय खायचं आहे. मग मुलं म्हटले, की "आई असं कर, तू व्यायाम करतेस ना, तर तुला प्रोटीन घ्यायला पाहिजे." आता प्रोटीन घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं? हा बघा बरं का. म्हणजे खूप छान वाटेल माझा एक्सपिरियन्स ऐकताना, की माणूस काय-काय कसा असतोय. एवढं त्या फील्डमध्ये असून सगळं.
आता प्रोटीन म्हणजे अंडी मी खात नाही. मग आता पनीर खा. ह्याला पनीर किती खाणार असं मी. आता काय करायचं हा पर्याय आपल्याला काही सुचत नव्हता. त्याच दरम्यान माझे म्हणजे माझी जी मसल्स ऍक्टिव्हिटी कमी होत गेली. मी खूप थकत गेले. रात्री 9-9 वाजेपर्यंत झोपायचे. त्याच्या पुढे मी घरच्यांना खायला प्यायला घालायचे. म्हणजे हे अस्तव्यस्त जीवनशैलीचा मला बऱ्यापैकी कंटाळा येत गेला होता. आणि मीनवाईल मला शतायुषी फॅमिलीची ओळख डॉक्टर यमाटे यांनी करून दिली आणि मी शतायुषी फॅमिली जॉईन केलं. आता सगळ्यात पहिलं माझा प्रश्न, अरे मी सकाळी 7 शिवाय उठत नाही. मी कधी व्यायाम करणार आणि मी माझ्या उभ्या आयुष्यात मी व्यायाम केलेला नाहीये. आता डॉक्टर म्हटले, मी आहे ना. म्हणजे बघा आपले जे कोच असतात ना, ते मैं हूं ना हे जेव्हा म्हणतात की नाही, तेव्हा खूप छान वाटतं. त्यांनी मला सांगितलं, हळू-हळू, हळूहळू त्यांनी माझ्यामध्ये कधी बदल केला, मी कधी व्यायाम करायला लागले, कधी लवकर उठायला लागले, हे माझं मला कळायचं म्हणजे कळलंच नाही की आपण ह्या गोष्टी कधी केल्या म्हणून. आणि सकाळचा आरोग्याचा रेडिओ त्यांनी मला सगळं सांगितलं होतं. तुम्ही बाकी काही नाही केलं ना, पण इथे तुम्ही जॉईन करायचं. आरोग्याचा रेडिओ जॉईन केल्यावर तुमच्यात काय बदल होतोय ना, हे तुम्हाला नक्की कळणार आहे. आणि खरंच अमेझिंग रिझल्ट की आरोग्याचा रेडिओ ऐकताना आपल्याला कळायला लागलं की प्रत्येक गोष्टीचं काय महत्व आहे. हे खाण्यापिण्याचं काय महत्व आहे, काय हे खायला पाहिजे. सकस संतुलित आहार तर मी पहिल्याच दिवसापासून चालू केला. सकस संतुलित आहार चालू केला आणि मी संध्याकाळी सकाळी मी व्यायाम करायचे, नोकरीला जायचे, संध्याकाळी मी स्विमिंग हे चालूच ठेवलं होतं आणि स्विमिंग करून येऊन मी संध्याकाळी झोपायची बंद झाले मी. म्हणजे मी 2 टाईम सकस संतुलित आहार आणि 1 टाईम माझा टिफिन माझ्या जेवणाच्या ताटामध्ये त्यांनी जो सुचवला तो मी बदल केला. मी माझं हम्म. सांगायचं म्हणजे मी पाणी अजिबात पीत नव्हते. मी 1 लिटरची बॉटल ऑफिसला घेऊन जायची आणि ह्या बॉटलमधनं फक्त जेवल्यानंतर मी थोडंसंच पाणी प्यायची. मला पाण्याचं महत्व कळालं आणि पाण्याचं महत्व कळालं आणि मी त्याप्रमाणे माझ्यामध्ये बदल केला. आणि आज मी माझं 3 महिन्यामध्ये मी 17 किलो वजन कमी केलं. 17 किलो वजन कमी केलं. माझ्या गुडघ्यांवरची, माझ्या शरीरावरची सूज कमी झाली. माझ्या तळपायापर्यंत माझे पाय सुजत होते. सगळी सूज हळू कमी झाली. मीनवाईल मी डॉक्टरांचं औषध चालू ठेवलं होतं. ते त्यांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे की माझ्या शरीरामध्ये म्हणजे मला हे पण कुठून कळालं की मला आरोग्याच्या रेडिओमधनं जेव्हा थायरॉइड विषयी माहिती मिळाली, तेव्हा मला कळालं की पॅराथायरॉइड हॉर्मोन आहे. हे आपल्या शरीरामध्ये, आपल्या हाडामध्ये कॅल्शियम ॲब्सॉर्ब करायची ताकद वाढवतात. त्याच्यामुळेच आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम हे जात असतंय. म्हणजे मला असं वाटतंय की मला 2000 सालापासून किडनी स्टोनचा त्रास होता. आणि हा किडनी स्टोनचा त्रास का होता? तर ह्या सगळी म्हणजे उलगडतच गेलं. म्हणजे आरोग्याचा रेडिओ किती महत्वाचा आहे. आणि हळू माझं वजन कमी झालं. माझं गुडघेदुखी पूर्णपणे गायब झाली. मी चालायला लागली. मी चालताना माझा एक पाय मी अक्षरशः घासून चालत होते. माझं ऑफिस 35 पायऱ्या चढून मला वर जावं लागत होतं. मी बसचा प्रवास महामुश्किलीने करत होते. मी हे सगळे दिव्य मी पार पाडले. 6 महिन्यामध्ये तर ऑफिसची लोकच म्हणायला लागली, "काय मॅडम आता तुरु पळायला लागलाय. आता बहुतेक तुम्ही परत तरुण व्हायला लागलाय." आणि तसंच झालं. मला जे माझी 27 महिन्याची नोकरी राहिली होती, ती नोकरी मला अशी वाटत होती, की आपण व्हॉलंटरी घेणार. मी पूर्णपणे मेंटली डिस्टर्ब झाली होती. घरामध्ये मी उगीचच वाद घालायची. कोणीही पाण्याचा ग्लास जरी मागितला ना, तरी मला चीड यायची. की "अरे, माझा पाय चालत नाही, तुम्ही मला का काम लावताय?" खरं ह्याला कारणीभूत मीच होते, की मी घरच्यांना कुठलीही सवय लावलेली नव्हती. मी सगळंच करायची आणि आता पण मी सांगते ना, की मी 31 डिसेंबर 2025ला रिटायर झाली. पण रिटायर होताना मला शतायुषीने खूप सुंदर गिफ्ट दिलं. मला स्वतःला प्रेम करायला शिकवलं. मला योगा व्यायाम करायला शिकवलं. मला माझे काय खावं, काय प्यावं ह्याच्यामध्ये बदल करायला शिकवलं. मेन महत्वाचं म्हणजे मी माझ्या पायावर चालायला, पळायला लागली. माझा किडनी स्टोनचा त्रास कुठे पळून गेला मला कळालं नाही. माझी बीपीची गोळी माझी 3 महिन्यामध्ये बंद झाली. माझं स्किन म्हणजे इतकं ड्राय होतं,
की मला म्हणजे मला माझे मिस्टर मला म्हणायचे, की "त्या व्हॅसलीन वाल्याचं काही कर्ज काढलीस का काय? अख्खी बाटली अंगाला फासून संपवतेस" म्हणून. म्हणजे माझी स्किन जे ड्राय होती, तर माझ्या स्किनचा ड्रायनेस कमी झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अजूनही बरेच लोकं मी रिटायर झाली असं म्हटल्यावर म्हणतात, "मॅडम तुम्ही व्हॉलंटरी घेतलं काय?" मी म्हणते, "नाही." "अहो मॅडम अजून 10-15 वर्ष नोकरी कराल असं तुमचं वय दिसतंय." म्हणजे हा खूप आनंद आहे. मी खूप हॅपी आणि हेल्दी आहे आणि हा सगळं परिणाम म्हणजे फक्त आपल्या शतायुषीचा हा आरोग्याचा रेडिओ, आपल्याला जे कोच, जे मार्गदर्शक मिळतात, त्यांनी वेळोवेळी दिलेल्या आपल्याला सर्व आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायला जे काही शिकवतात, ते स्वतः ते केलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की अजूनही कधीतरी मला असं वाटतं, की आज उठायचं नाही, तेव्हा मी मला स्वतःला एकच म्हणते, "सुषमा, परत तुला तुझे पाय बंद पाडायचे आहे का? परत तुला आहे तिथे जायचं आहे का? कारण आता तुझी बाकीची धावपळ बंद झालेली आहे." आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू, की रिटायर झाल्यावर लोकं असं म्हणजे त्यांच्या आयुष्यात बरेचसे टर्निंग पॉइंट असतात. लोकं म्हणतात, "आता निवांत उठूया, असं करूया, तसं करूया." पण आता मला रिटायरमेंट नंतर मला एक छान हे मिळालेलं आहे, की मी 5 वाजता उठून काय करायचं आहे. 5 वाजता उठले, की 5:15 वाजता 5:20चा मी वर्किंग वर्कआउटच्या बॅचवर मी आपलं छोटासा दीदींचा टॉपिक ऐकते. त्याच्यानंतर मी योगाच्या सेशनवर येते. योगा सेशन झाला, की मी प्राणायाम करते. प्राणायाम झाला, की 10 मिनिटात ड्रेस चेंज करते आणि नंतर आपल्या आरोग्याच्या रेडिओवर येते. आरोग्याचा रेडिओ झाला, ते करत माझा स्वयंपाक हा चालू असतो. कारण मी माझं रुटीन बदललेलं नाहीये. माझा दिवस मला 11-12 कुठे वाजतात मला हे कळतच नाहीये. त्याच्यापुढे मी काय मला ॲक्टिव्हिटी करायची असेल, मला कुठे बाहेर जायचं असेल, माझी काही कामं असेल, तर ती मी करते. म्हणजे हा दिवस रिटायरमेंट नंतरचा सुद्धा खूप छान आणि सुंदर जातोय. ह्याच्यानंतर पण मी जेवढं ह्या लोकांना मदत करायचं काम करणार आहे आणि ते काम मी अजूनही वाढवणार आहे. म्हणजे मला तर असं वाटतंय, की मला हा दिवस पुरणारच नाहीये. माझ्या घरचे म्हणतील, "अगं नोकरीला जात होती ते बरं होतं. जरा पायाला आराम तरी देत होती. आता तर तू बिलकुल आराम देत नाही."